पहिला चेंडू, पहिला फटका, क्षेत्ररक्षक खाली नाहीये. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, पूर्णरित्या झालेल्या 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. वैभव यांच्या बॅटीतून निघालेला फटका 2 धावांसाठी. आयुष 11 अडीवरे हा संघ आपल्याला राजापूर प्रीमियर लीग मध्ये खेळताना नेहमीच दिसतो. खूप नावाजलेला संघ आहे. राजापूर मधला हा खूप नावाजलेला संघ आहे. आयुष 11 अडीवरे. पुढचा चेंडू, सुंदर असा मारलेला फटका. पाहूया मागे क्षेत्ररक्षक 1 धाव घेण्यात पूर्ण यशस्वी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 धावा पूर्ण. 2 चेंडू 4 धावा. सांगितल्याप्रमाणे अडीवर येथील राजापूर गावातील हा नावाजलेला संघ खूप सुंदररित्या कामगिरी करतो आणि खूप सुंदररित्या प्रशिक्षण दिलेले हा एक संघ आहे जो आपल्याला डोंबिवली नगरीत पाहायला भेटतोय. पाहूया तिसरा चेंडू, सुंदर असा फटका मारायचा प्रयत्न वैभव यांचा, परंतु हा प्रयत्न फसलाय. गोलंदाजाने या फलंदाजाला फसवलंय. 3 चेंडू 4 धावा. पुढचा चेंडू प्रणित याचा, त्याचा मारा करतील वैभव. पंचांचा इशारा, वाईट चेंडू, अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धाव. धाव संख्येत होते वाढ, धाव संख्या पोहोचते 5 वर. 3 चेंडू 5 धावा. सुंदर असं कौशल्य दिसते आपल्याला वैभव यांच्याकडून. तशी सुंदर गोलंदाजी करताना दिसतात आपल्याला प्रणित. सिद्धार्थ 11 संघाचे गोलंदाज. पहिलं षटक, पहिली जबाबदारी. चौथा चेंडू, सुंदर असा मारलेला फटका, परंतु 1 धाव घेण्यास समाधान. एका धावेनंतर जी धावसंख्या होते ती 6. 4 चेंडू 6 धावा. स्ट्राईकला आलेलं आहे स्वरूप, नावाजलेलं व्यक्तिमत्व जे आपल्याला पाहायला भेटतंय. पाहूया काय कामगिरी करतात आपल्या संघासाठी. सुंदर असा फटका मारायचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न फसलाय. पंचांचा निर्णय कळवावा. नॉट आउट. सुंदर असा फटका मारायचा प्रयत्न स्वरूप यांचा, परंतु हा फटका फसला. पुन्हा एकदा स्ट्राईक वर वैभव प्रणितचा सामना करतील. फुलटॉसच्या दिशेने टाकलेला चेंडू आणि हा पाहायला भेटतो आपल्याला सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. सांगितल्याप्रमाणे सुंदर असा कौशल्य, सुंदर असा खेळ जो आपल्याला पाहायला भेटतो वैभव यांचा. 6 धावांनंतर धावसंख्या पोहोचते ती 13 वर. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 13 वर. सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटली आपल्याला वैभव आणि स्वरूप यांची. स्ट्राईकला आलेले स्वरूप, पाहूया आपल्या संघासाठी किती धावा करतायत आणि आपल्या संघाला जिंकवण्यासाठी या किती धावा नेऊन ठेवतायत. स्वरूपचा सामना करतील. स्वरूप गोलंदाजी स्वरूपच आहे. आणि या पंचांचा इशारा, वाईट चेंडू, अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धाव. धावसंख्येत होते वाढ, धावसंख्या पोहोचते 14 वर. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14. पाहूया स्वरूपाची कामगिरी. सुंदर असा क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला सिद्धार्थ 11 संघाचं. खूप सुंदर अशी गोलंदाजी, त्याचप्रमाणे सुंदर अशी फलंदाजी. पुढचा चेंडू स्वरूप यांचा. पंच डॉट बॉल. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. कट लागलाय. धन्यवाद. पंचांचा निर्णय शेवटचा असेल. कृपया
पंचांवर कोणी दबाव टाकायचा नाहीये. पुढचा चेंडू सुंदर असा मारायचा प्रयत्न, परंतु कट लागून ऑफच्या दिशेने गेलेला चेंडू एका धावेसाठी डी डी स्वरूपात आलेली एक धाव. धाव संख्येत वाढ, धाव संख्या पोहोचते 15. पुढचा चेंडू सुंदर असा मारलेला हा शॉट, एक धाव घेण्यात यशस्वी, एक धाव पूर्ण, एका धावेवर समाधान. एका धावेनंतर धाव संख्या पोहोचते ती 16 वर. पुढचा चेंडू स्वरूप यांचा सुंदर असा मारलेला फटका, क्षेत्ररक्षक आहे. पाहूया पंचांचा इशारा. किती धावा? 2. 2 धावा पूर्ण. 2 धावेनंतर धाव संख्या पोहोचते ती 17. क्षमा असावी 18. 5 चेंडू. शेवटचा चेंडू सुंदर असा डॉट चेंडू पाहायला भेटतो आपल्याला. सुंदर अशी गोलंदाजी केली स्वरूप यांनी. सिद्धार्थ इलेव्हन आपल्या संघासाठी दोन शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 18 वर. सिद्धार्थ इलेव्हन संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहेत ऋतुराज. ऋतुराज आपल्या संघासाठी किती धावा खर्च करतायत, किती गडी बाद करतायत. आपल्याला आपल्या संघाला विजय क्षणाकडे नेण्यासाठी ते काय कर्तबगारी करतायत ते आपल्याला पाहायचंय. तिसरं शतक ऋतुराज यांचं. तसेच फलंदाजी करताना आपल्या संघासाठी आयुष इलेव्हन अडिवरे संघासाठी वैभव आणि स्वरूप. पहिला चेंडू डॉट चेंडू, डॉटच्या स्वरूपात एक चोरटी धाव. एक चेंडू एक धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोचते 19. दुसरा चेंडू ऋतुराज यांचा, त्याचा मारा करतील स्वरूप आणि पंचांचा इशारा. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव, धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोचते 20 वर. एक चेंडू 20 धावा. पुढचा चेंडू, दुसरा चेंडू फुलटॉस टाकलेला चेंडू, लेगच्या दिशेने मारलेला स्वरूपने फटका आणि या झाडाला लागून रिटर्न आलेला चेंडू 6 धावांसाठी आणि या षटकार. धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोचते ती 26 वर. 2 चेंडू 26 धावा. सुंदर असा लेगच्या दिशेने मारलेला फटका, स्वरूप यांच्या बॅटीतून निघालेला चेंडू सीमारेषे पार 6 धावांसाठी. या 6 धावेंच्या पुढचा चेंडू ऋतुराजाचा, त्याचा मारा करतील पुन्हा स्वरूप. पाहूया तिसरा चेंडू. पुन्हा एकदा शॉट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्यात समाधानी. एका धावेनंतर धावसंख्या पोहोचते ती 27 वर. ऋतुराजांचे 3 चेंडू बाकी. 3 चेंडू 27 धावा झालेत. पाहूया चौथा चेंडू ऋतुराजांचा. पुन्हा एकदा शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला गेलाय. डॉट बॉल. 4 चेंडू 27 धावा. सुंदर असं प्रदर्शन आपल्याला पाहायला भेटते गोलंदाजांकडून. गोलंदाज ऋतुराज, सिद्धार्थ इलेव्हन संघाचे गोलंदाज. पुन्हा एकदा फसवलेला प्रयत्न, एक धाव. 28.
शेवटचा चेंडू फुलटॉसच्या दिशेने टाकलेला चेंडू, परंतु फलंदाजाला काही कळालेला नाही, वैभवला काही कळालेला नाही. या चेंडू सुंदर अशी गोलंदाजी. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 28 वर. या सामन्यातलं शेवटचं षटक, चौथं षटक घेऊन येत आहेत अंकित. या अंकित आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. पाहूया या षटकात किती धावा येत आहेत, किती गडी बाद होत आहेत. पहिला चेंडू, पंचांचा इशारा, वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. धावसंख्येत होते वाढ, धावसंख्या पोचते 29 वर. शेवटच्या हाणामारीच्या षटकात किती धावा येत आहेत याच्याकडे लक्ष आपलं. किती गडी बाद होत आहेत त्याच्यावरही आपलं लक्ष आहे. पाहूया पहिला चेंडू, सुंदर असा मारलेला पुन्हा लेगच्या दिशेने फटका आणि हा चेंडू जातो तो सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा, षटकार. या षटकाराने धावसंख्येत वाढ होते. पुन्हा धावसंख्या पोहोचते ती 35. सुंदर असा षटकार पाहायला भेटतो आपल्याला. स्वरूप यांच्या बॅटीतून निघालेला चेंडू सरळ सीमारेषे बाहेर आणि या 7 धावा. या 6 धावीने धावसंख्या झालेली ती 35. दुसरा चेंडू, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि हा स्वरूप पुन्हा पॅव्हेलियन, बॅक टू पॅव्हेलियन मध्ये येताना आपल्याला पाहायला दिसतोय. मागे क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू, एक गडी बाद. सांगितल्याप्रमाणे आयुष 11 संघाला पहिला झटका स्वरूपच्या स्वरूपात. पहिला गडी बाद, स्वरूप बॅक टू पॅव्हेलियन. आयुष 11 आपला पुढचा फलंदाज पाठवायचा लवकर. नाव काय रे? अमर कोण आहे? पुढील नवीन फलंदाज अक्षय. खूप सुंदर अशी स्वरूपने आपली संघासाठी कामगिरी केली आहे. खूप चांगल्या धावा ठोकल्यात त्यांनी. षटकारांच्या स्वरूपात ज्या चांगल्या धावा ठोकल्या आहेत, खूप चांगलं प्रदर्शन केलं त्यांनी आपल्या संघासाठी. त्यांनी एकट्याने आपल्या खात्यात 17 धावा घेतलेल्या आहेत. खूप सुंदर असं प्रदर्शन आपल्याला पाहायला भेटलं त्यांच्याकडून. पुढील नवीन फलंदाज अक्षय. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा ठोकतायत, किती धावांचं लक्ष ठेवतायत सिद्धार्थ 11 संघाला जिंकण्यासाठी. अंकित यांची खूप चांगली कामगिरी दिसते आपल्याला गोलंदाजी मार्फत. तिसरा चेंडू, सुंदर असा चेंडू, परंतु पंचांचा इशारा, वाईट चेंडू. अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धाव पाहायला भेटते आपल्याला. आणि हा रनआउट. वैभव पुन्हा बॅक टू पॅव्हेलियन. मागोमाग दुसरा झटका आपल्याला पाहायला भेटतोय. वैभव बॅक टू पॅव्हेलियन मध्ये येत आहेत पुन्हा. आयुष अडिवरे संघाला पुन्हा दुसरा झटका. धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोचते 37 वर. 2 चेंडू 37 धावा. उर्वरित 4 चेंडू. पुढील फलंदाज तुषार. नॉन स्ट्राईकला तुषार, स्ट्राईकला अक्षय. आपल्या संघाला जिंकण्यासाठी किती धावांचं लक्ष ठेवत आहेत. आतापर्यंत झालेल्या 27 धावा आयुष अडिवरे संघाच्या. सुंदर असा टाकलेला चेंडू, परंतु पंचांचा इशारा, वाईडचा इशारा. अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धाव. धावसंख्येत होते वाढ, धावसंख्या पोचते ती 38 वर. तिसरा चेंडू,
आतापर्यंत झालेले 2 चेंडू, शेवटच्या षटकातले झालेले 2 चेंडू, उर्वरित राहिलेले 4 चेंडू प्रणित्याचे. पाहूया तिसरा चेंडू, सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु एका धावेवर समाधान. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या पोहोचते 39 वर. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. या 3 चेंडू मध्ये किती धावा करतायत, आपल्या संघासाठी किती धावांचं लक्ष ठेवतायत ते पाहूया. आयुष अडिवरे 11 संघ चौथा चेंडू, सुंदरसा मारायचा प्रयत्न आणि हा रन आउट. बॅक टू पॅव्हेलियन. तुषार. शेवटचे 2 चेंडू उर्वरित. तिसरा झटका आयुष 11 अडिवरे संघाला तुषारच्या स्वरूपात पाहायला भेटतो आपल्याला. रनआउट. पुढील नवीन फलंदाज राजन उर्फ गोगा. पाहूया 2 चेंडू मध्ये काय कामगिरी करतायत. पाहूया 5वा चेंडू, सुंदर असा उंचावर मारलेला फटका. पाहूया खाली क्षेत्ररक्षक, हातात चेंडू आणि हा झेलबाद. सुंदर अशी कामगिरी, सुंदर अशी गोलंदाजी, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा आयुष 11 अडिवरे संघाला मोठा झटका. बॅक टू पॅव्हेलियन. अक्षय. मागोमाग लागत गेलेले झटके, धावसंख्या झालेली स्थिर, धावसंख्या झाली 39. एका मागोमाग लागत गेलेले आयुष 11 अडिवरे संघालाही झटके. हा चौथा झटका. पाहूया शेवटचा चेंडू, किती धावांचं लक्ष आपल्याला ठेवता येते सिद्धार्थ 11 संघासाठी. आतापर्यंत 39 धावांचं लक्ष दिसतं आपल्याला. शेवटच्या चेंडूत किती धावा येत आहेत, किती धावांचं लक्ष आपल्याला समोर ठेवता येते हे पाहायचंय. शेवटचा चेंडू प्रणित यांचा, त्याचा मारा करतील राजेश. नवीन फलंदाज राजेश. शेवटचा चेंडू प्रणित यांचा, त्याचा मारा करतील राजेश. एक धाव घेण्याचा प्रयत्न. आउट. धावसंख्या स्थिर 39 धावसंख्या. सिद्धार्थ 11 संघाला जिंकण्यासाठी 40 धावांचं लक्ष. 24 चेंडू 40 धावा. पाहूया सिद्धार्थ 11 संघ आपल्या संघाला जिंकवण्यासाठी 40 धावा करणार आहेत. त्याचप्रमाणे आयुष 11 अडिवरे आपल्या संघाला जिंकवण्यासाठी किती धावा रोखतायत, किती गडी बाद करतायत, अचूक असं क्षेत्ररक्षण करतील का पाहूया. सिद्धार्थ 11 आपले 2 फलंदाज पाठवायचे आहेत क्रीडांगणात लवकर. आयुष 11 आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे त्वरित. यानंतर सात्विक 11 आपण तयार राहायचंय. सिद्धार्थ 11 आपले 2 फलंदाज पाठवायचे लवकर त्वरित. चला आयुष 11 आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या.
सिद्धार्थ इलेव्हन संघाचे 2 फलंदाज क्रीडांगणात दाखल झाले आहेत. स्ट्राईकला ऋतुराज, नॉन स्ट्राईकला स्वरूप. आयुष इलेव्हन संघाचं पहिलं शतक घेऊन येत आहे निखिल सकपाळ. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती आहे की आपण सामना लवकर सुरू करायचा आहे. चला सामना लवकर सुरू करायचा आहे. पहिलं शतक घेऊन येते निखिल सकपाळ आपल्या संघासाठी. तसेच सिद्धार्थ इलेव्हन संघासाठी आपले फलंदाज ऋतुराज आणि स्वरूप आपल्या संघाला जिंकवण्यासाठी. चाळीस धावांचं लक्ष्य. सामना कंपल्सरी चेस असणार आहे. चला सामना त्वरित सुरू करायचा आहे. पहिल्या षटकातला पहिला चेंडू निखिल यांचा, त्याचा सामना करतील ऋतुराज. आणि हा वाईट चेंडू, अतिरिक्त धाव, 1 धाव. पुढचा चेंडू निखिल यांचा, त्याचा सामना करतील ऋतुराज. अपील फेटाळलेले आहे पंचांनी. सुंदर असा अपील, सुंदर अशी गोलंदाजी. 1 चेंडू 1 धाव. पाहूया निखिल यांचा दुसरा चेंडू, त्याचा सामना करतील ऋतुराज. पाहूया दुसरा चेंडू, सुंदर असा टाकलेला चेंडू. एका धावेचा प्रयत्न, परंतु अयशस्वी असा प्रयत्न. 2 चेंडू 1 धाव. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला निखिल यांची. निखिल यांचा तिसरा चेंडू पुन्हा ऋतुराज यांना. आणि या पंचांचा इशारा, वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. 2 चेंडू 2 धावा. वाईटच्या मार्फत आलेले हे 2 धावा. सिद्धार्थ इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू निखिल याचा, सुंदर असा मारलेला फटका, खाली क्षेत्ररक्षक. आणि हा सुंदर असा घेतलेला हा झेल. पहिला गडी बाद. कोकणी सिद्धार्थ इलेव्हन संघाचा पहिला गडी बाद, पहिला झटका. ऋतुराज यांना बॅक टू पॅव्हेलियन पुन्हा जावं लागणार आहे. खूप चांगली स्वप्न घेऊन आले होते ते आपल्या संघासाठी, आपल्या संघाला जिंकवण्यासाठी. त्यांची जागा घेण्यासाठी पाहूया कोण येतंय. त्यांची जागा घेण्यासाठी आलेले प्रणित. पाहूया प्रणित त्यांचं स्वप्न साकार करतील का, संघाला जिंकवण्यासाठी 40 धावा पूर्ण करतील का. तसेच निखिल आपल्या संघाला जिंकवण्यासाठी पुन्हा तशीच गोलंदाजी करतील का, हे आपल्याला पाहायचंय. सुंदर असा टाकलेला चेंडू. ऋतुराज यांनी तेवढ्या सुंदर फटक्याने मारलेला शॉट, परंतु सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षक, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि ऋतुराज झेल आउट. ऋतुराजच्या स्वरूपात सिद्धार्थ इलेव्हन संघाला लागलेला पहिला झटका. पाहूया पुढचा चेंडू निखिल यांचा. सुंदर असा टाकलेला चेंडू. पाहूया 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला नाहीये. एका धावेवरच समाधान केलंय. एका धावेनंतर धावसंख्या होती ती 3. 4 चेंडू 3 धावा. 37 धावांची गरज. पुढचा चेंडू
सुंदर असा टाकलेला चेंडू, त्याच दिशेने सुंदर असा मारलेला फटका खाली. क्षेत्ररक्षकाला काही चेंडू कळलेले नाहीये. झेलच्या पुढे येऊन क्षेत्ररक्षक उभा आहे. चेंडू मागे पडला आणि हातातून गेला हा झेल. क्रिकेट हा कॅच विन आणि मॅच विन. 5 चेंडू 5 धावा. पुढचा चेंडू निखिल यांचा. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटतो तो निखिल. डॉट चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 5 वर. सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्याला दिसले निखिल. सिद्धार्थ इलेव्हन संघाला दुसरा झटका लागता राहिला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होता, परंतु त्याला झेल काही समजलं नाही. तो झेलच्या पुढे, झेल मागे, मिसबॅलेन्सिंग. परंतु क्रिकेटचा नियम आहे कॅच विन तर मॅच विन. पुन्हा स्वरूप याने दखल घ्यावी. पुन्हा अशी चूक आपल्याकडून झाली नाही पाहिजे. क्रिकेट हा खेळ तो चांगला ओळखतो. आयुष इलेव्हन संघाचा पुढचा षटक. स्वरूप. पहिला चेंडू. सुंदर असा चेंडू, सुंदर असा फटका आणि हा सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. परंतु पाहूया पंचांचा इशारा. किती धावांसाठी? 1 धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं सीमारेषेवर. सुंदर असं क्षेत्ररक्षण केले तुषार यांनी. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या आहेत. पुढचा चेंडू स्वरूपाचा आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर फटका मारायचा प्रयत्न, परंतु चेंडू का बॅटीला कनेक्ट झालेला नाही. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. 2 चेंडू 6 धावा. तिसरा चेंडू सरळ दिशेने मारलेला फटका. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अयशस्वी राहिलेली दुसरी धाव. धाव संख्या पोचते ती 7 वर. 3 चेंडू 7 धावा. स्वरूप यांच्या माध्यमातून चौथा चेंडू. आयुष अडीवर इलेव्हन आपल्या संघाला जिंकवण्यासाठी त्याची चांगली कर्तबगिरी चालू आहे. तसेच प्रणित आणि स्वरूप. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु 1च धाव. पंचांचा इशारा 1च धाव. 1 धावेनंतर धावसंख्या पोहोचते ती 8 वर. 4 चेंडू 8 धावा. सुंदर अशी फलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. परंतु सिद्धार्थ इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. धावा 32 धावा. 14 चेंडू 32 धावांची गरज. सुंदर असा विकेट जो आपल्याला पाहायला भेटतोय स्वरूपच्या माध्यमातून. खूप सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय तो आपल्याला. सुंदर अशी गोलंदाजी. प्रणितला चेंडू काही कळालेला नाही. पुन्हा त्यांना बॅक टू पॅव्हिलियन जावं लागतंय. ऋतुराज यांनी सोपवलेली जबाबदारी प्रणितवर त्यांनी अधुरी ठेवली. आता त्यांचं स्वप्न पूर्ण करायला पुढचा फलंदाज कोण येतोय ते पाहायचं आपल्याला. पुढील फलंदाज अभय. सिद्धार्थ इलेव्हन संघाला विजयी करण्यासाठी संघाची जबाबदारी घेऊन आलाय तो. पाहूया किती धावा पूर्ण करतोय.
13 चेंडू 32 धावांची गरज सिद्धार्थ इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी. आला नाश्ता नाश्ता. आयुष इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी या 32 धावा रोखायच्या आहेत. काय एवढी एक मॅच जिंकून दिली आणि तुम्ही असं काय एंट्री बी घेतली. एंट्री बी आली, तू द्यायला पाहिजे. ट्रॉफीचे पैसे आले 2000. मी तुला व्हाईट टाका सांगितलं, आमच्या बॉलर सांग व्हाईट टाका बोलू. तिकडे खेळतात दोघं जण. पुढे तिकडं हा मधल्या पॅचेस. कोण आहे? 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 8 वर. हेलो हेलो, एड्रेस भेजा ना अब्दुल भाई आपको, व्हाट्सएप किया है मैं. 3536 नंबर है लास्ट में. एक इनविटेशन कार्ड भेजा है मैं, देखो आपको. 966 404 3536. हाँ हाँ 3536. बॉलर ना तिथे अच्छा नहीं, इस पे ये नंबर से नहीं भेजा, दूसरे नंबर से भेजा. मी बोललो हा टाकतोय तुमच्यात किती बॉलरला हा एक टाकतोय. स्वरूप याने 7 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्या आहेत. 2-6 सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली त्याची. टुर्नामेंटला होतो. तरी होतो. 2 नो टाकल्यावर होतो, वाईट टाकल्यावर. पुढचं षटक आयुष इलेव्हन अडिवरे संघाचं पुढचं शतक घेऊन येत आहे. हर्षद आपल्या संघाची जबाबदारी घेऊन आलाय. पाहूया 7 चेंडू मध्ये किती धावा खर्च करतोय, किती गडी बाद करतोय. तसेच सिद्धार्थ इलेव्हन संघाचे फलंदाज अभय आणि स्वरूप केतन मात्र अंडरम खायला गेलाय. आपल्या संघाची जबाबदारी कांजूर मारला. 32 धावा करायच्या आहेत त्यांना. 12 चेंडू मध्ये 32 धावांचं लक्ष आहे. आपल्याला विनंती आहे, सामना लवकर खेळवायचा आहे. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू हर्षद यांचा. आता मारा करतील स्वरूप आणि हा वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत होते वाढ. धावसंख्या पुसते 9 वर. पाणी घे ना थोडं. ए, धावसंख्या 9. पावसातनं पाठवतो तू आणि 10 रन झाला. 9 रन झाला. 9 रन. 31 धावांची गरज. 12 चेंडू. ए, जय पाणी दे ना तिथून थोडंसं. असेल बघ ना. पहिलं मला पाणी प्यायला 5 षटकारांची गरज. 12 चेंडू मध्ये 5 षटकारांची गरज. सामना जिंकण्यासाठी सिद्धार्थ इलेव्हन संघाला. पाहूया स्वरूप आपली काय कामगिरी करतायत सिद्धार्थ इलेव्हन संघाला जिंकवण्यासाठी. पहिला चेंडू. सुंदर असा मारलेला फटका. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेलेला चेंडू आणि या 6 धावा. सांगितल्याप्रमाणे 5 षटकारांची गरज. त्यातला 1 षटकार आत्ताच आपल्याला दिसला. अजून 4 षटकारांची गरज आहे. या षटकारानंतर जी धावसंख्या जाते 15. ती 15. एक बॉल 15. 1 चेंडू 15 धावा. पुढचा चेंडू आणि हा नो बॉल. फ्री हिट. अतिरिक्त धावसंख्या होते 16. 24 धावांची गरज. 11 बॉल 24. 11 चेंडू 24 धावांची गरज. सात्विक इलेव्हन संघाचा कर्णधार त्यांनी स्टेज जवळ यायचंय. पुढचा चेंडू हर्षद यांचा. पंचांचा इशारा. वाईट चेंडू. फ्रीड बाकी अजून आपली. 17 धावा झालेल्या आहेत. 11 बॉल 23.
पुन्हा एकदा वाईटचा इशारा. अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धाव. अजूनही फ्रीड बाकी आपली. फ्रीडचा चेंडू अजूनही शिल्लकच आहे. आतापर्यंत एकच चेंडू टाकलाय. त्याला बॉटल भरून पाणी दे. मगाशी बोललो आहेच नाही त्यात पाणी. आपल्याला सामना जिंकण्यासाठी धावा रोखायच्या आहेत. आयुष 11 संघाला या धावा रोखायच्या आहेत. पुढचा चेंडू, एक धाव, एकाच धावेला समाधान. सुंदर असा टाकलेला चेंडू, सुंदर असा फटका. आपण पाहिला स्वरूपाच्या बॅटीतून निघालेला चेंडू. 2 चेंडू 19 धावा. पाहूया हर्षद यांचा तिसरा चेंडू. सुंदर असा टाकलेला चेंडू, सुंदर मारलेला फटका. खाली क्षेत्ररक्षक नाहीये. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा यशस्वी. 2 धावा पूर्ण. या 2 धावेनंतर जी धावसंख्या होते ती 21. 3 चेंडू 21 धावा. नऊ चेंडू 19 धावांची गरज सिद्धार्थ 11 संघाला जिंकण्यासाठी. पाहूया सिद्धार्थ 11 संघाला जिंकण्यासाठी स्वरूप काय कामगिरी करतायत. स्वरूप आणि अभय आपल्या संघाला जिंकवण्यासाठी काय कामगिरी करतायत. सुंदरसा मारलेला फटका. मागे क्षेत्ररक्षक. पाहूया एक धाव पूर्ण. एक धाव पूर्ण, एका धावेवर समाधान. धावसंख्या पोचते 22 वर. 8 चेंडू 18 धावांची गरज. अरे जोंधळे कॉलेज वेस्टला ते लास्टला आपल्या द्वारकाच्या पुढे. सुंदर असं प्रदर्शन पाहायला भेटतं आपल्याला. सुंदर असा फटका. पाहूया सीमा रेषे पार आणि पंचांचा इशारा. षटकार. 6 धावा. 6 धावेंनी धावसंख्या पोचते ती 28. 5 चेंडू 28 धावा. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू अजून एक उर्वरित. सात चेंडू मध्ये 12 धावांची गरज सिद्धार्थ 11 संघाला जिंकण्यासाठी. आणि हा सुंदर असा टाकलेला चेंडू तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते ती 28 वर. 6 चेंडू 12 धावांची गरज सिद्धार्थ 11 संघाला जिंकण्यासाठी. 12 धावांची गरज आयुष 11 अडिवरे संघाला जिंकण्यासाठी. या 6 चेंडू मध्ये 12 धावा रोखायच्या आहेत. पाहूया कोणता संघ विजयी होतोय. शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक असतं. या षटकात पाहूया सिद्धार्थ 11 संघाचे स्वरूप आणि अभय काय कामगिरी करतायत आपल्या संघाला जिंकवण्यासाठी. त्यांच्याकडे 6 चेंडू शिल्लक. त्या 6 चेंडू मध्ये त्यांना 12 धावा ठोकायच्या आहेत. शेवटचं शतक घेऊन येत आहेत आयुष 11 अडिवरे संघाचे वैभव. पाहूया 7 चेंडू मध्ये ते किती धावा खर्च करतायत. आपल्या संघाला जिंकवण्यासाठी काय कामगिरी करतायत. फलंदाजीसाठी सज्ज स्वरूप. पाहूया पहिला चेंडू वैभव यांचा. सामना करतील स्वरूप. सुंदर असा चेंडू क्लिक करून एक धाव. 5 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. स्ट्राईकला अभय. 5 चेंडू 11 धावांची गरज सिद्धार्थ 11 संघाला जिंकण्यासाठी. सुंदर असा रंगलेला सामना पाहायला भेटतो आपल्याला.
दुसरा चेंडू वैभव यांचा त्याचा सामना करतील अभय. सुंदर असा टाकलेला चेंडू, मागे क्षेत्ररक्षक, सुंदर असा घेतलेला झेल. अभय यांना बॅक टू पॅव्हलियन जावं लागणार आहे. आपल्या संघाची जबाबदारी घेऊन आले होते, परंतु त्यांना परत माघारी जावं लागेल. सुंदर असं क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला भेटलं विकेट किपरच्या माध्यमातून. सिद्धार्थ 11 संघाचा पुढचा फलंदाज शुभम. चार चेंडू 11 धावांची गरज सिद्धार्थ 11 संघाला जिंकण्यासाठी. सामना खूप रंगत आलेला आहे. दोन्ही संघाला प्रेशर आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूवर प्रेशर आहे. जेवढं प्रेशर फलंदाजाला आहे तेवढंच प्रेशर गोलंदाजालाही आहे. 4 चेंडू मध्ये त्यांना 11 धावा रोखायच्या आहेत. तसेच सिद्धार्थ 11 संघाला 4 चेंडू मध्ये 11 धावा ठोकायच्या आहेत. तेव्हा आपण विजय संघ म्हणून घोषित व्हाल. पाहूया वैभव यांचा तिसरा चेंडू, त्याचा मारा करतील शुभम. सुंदर असा टाकलेला चेंडू आणि सुंदर असा केलेला थ्रो आणि हा रन आउट. पुन्हा एकदा लागलेला झटका शुभमच्या स्वरूपात. शुभम यांनी आता जस्ट एंट्री केली होती, त्यांना त्याच गतीने बॅक टू पॅव्हलियन जावं लागतंय. पुढील फलंदाज निखिल, सिद्धार्थ 11 संघाचा फलंदाज निखिल. 3 चेंडू मध्ये 11 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्याला वैभव दिसत आहेत. आयुष 11 अडिवरी संघाचे गोलंदाज निखिल सुंदर अशी कामगिरी करताना आपल्याला दिसत आहेत. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 1 धाव देऊन 2 गडी बाद केलेत त्यांनी. लागोपाठ 2 गडी बाद केले, तर आता तिसरा गडी बाद करतायत तर त्यांची हॅट्रिक होते. खूप सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटतायत ते. पुढचा चेंडू, चौथा चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी, सांगितल्याप्रमाणे तिसरा विकेट आणि ही त्यांची हॅट्रिक. सुंदर अशी हॅट्रिक बजावताना आपल्याला दिसत आहेत या डोंबिवली नगरीमध्ये. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते. सांगितल्याप्रमाणे आयुष 11 अडिवरे खूप नावाजलेला संघ आहे. खूप सुंदर अशी कामगिरी करतायत जे आपल्याला पाहायला भेटते. 2 चेंडू मध्ये 11 धावा ठोकायच्या आहेत. सिद्धार्थ 11 संघाला 2 षटकारांची गरज. या षटकारांनी ते सामना विजयी होतील. पाहूया 2 चेंडू मध्ये काय कामगिरी करतायत सिद्धार्थ 11 संघाचे 2 फलंदाज. पुढील फलंदाज येतात अमित. खूप सुंदर अशी हॅट्रिक घेताना आपल्याला दिसत आहेत. वैभव, त्यांनी सलग 4 चेंडू मध्ये लगातार 3 गडी बाद करून 1 धाव दिली आहे. खूप सुंदर अशी ओव्हर टाकली आहे त्यांनी. आयुष 11 संघाने टाइमावर आपला एका बाहेर काढला, तो म्हणजे आपला वैभव, जो सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. पाहूया सिद्धार्थ 11 संघाला 2 षटकांची गरज. पुढील चेंडू, सुंदर असा मारलेला फटका, परंतु एका धावेवर समाधान. 1 चेंडू 10 धावांची गरज. हरकत नाही, संघाला आयुष 11 संघाचा विजय निश्चितच आहे. परंतु क्रिकेट हा गेम कधी पलटू शकतो. शेवटचा चेंडू आणि हा सुंदर असा चेंडू आणि विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं सुद्धा अभिनंदन.